त्यांचं नाव आणि संपूर्ण व्यवस्थापन जाणून घेणार आहोत. तर सर नमस्कार. नमस्कार. तर सर आपलं संपूर्ण नाव आणि एकदा आमच्या दर्शकांना तुमचा पत्ता सांगा. माझं नाव तुळशीदास दत्तात्रय आकार, राहणार बोरसा वर्षी, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा. अच्छा, तर हे सध्या कुठल्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत आता सध्या? बोरसा वर्षी येथील प्लॉटमध्ये. अच्छा, या अद्रकीच्या या प्लॉटमध्ये. प्लॉट अद्रकीच्या. तर धन्वंतरीच्या व्यवस्थापनाबद्दल तुम्हाला कोणी माहिती सुचवलेली आहे? पंजाबराव गावंडे आणि इरचे साहेब. अच्छा, तर यांनी तुम्हाला माहिती दिल्यानंतर माहिती दिली. तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे. ठेवलेलं. तर धन्वंतरीचं कुठलं प्रोडक्टचा वापर तुम्ही केलेला आहे? मी RPS 76, अच्छा, हे RPS 76. अच्छा. RPS ग्रॅन्युअल्स, RPS 76चं ग्रॅन्युल्स, बॅक्टोरिज किट. आणि सॉइल गार्ड अच्छा या 4 प्रोडक्टचा मी वापर केलेला आहे. अच्छा, RPS 76चा वापर तुम्ही कसा केलेला आहे? दर महिन्याला करतो. दर महिन्याला तुम्ही? आणि वरतून सुद्धा फवारतो. अच्छा, दर महिन्याला एकरी 1 लिटर सोडतो आणि वरतून स्प्रे मध्ये सुद्धा घेतो. अच्छा, आणि सॉइल गार्ड सुद्धा तुम्ही खालून दिलेला आहे. 15 बॅक्टोरिज किट सुद्धा तुम्ही दिलेलं दिलेले आहे. आहे. तर हे सगळं दिल्यानंतर तुम्हाला या अद्रकीच्या प्लॉटमध्ये काय बदल दिसून आलेले आहेत, एकदा आमच्या शेतकरी बांधवांना सांगा. माझ्या या धन्वंतरीच्या प्रोडक्टमुळे सर्व अद्रक माझी हिरवीगार आहे, करपा सुद्धा कमी आहे आणि क्वालिटी सुद्धा खूप मेंटेन केलेली आहे या औषधीने. म्हणजे एकही या संपूर्ण प्लॉटमध्ये एकही असं झाड असं नाही आहे की त्याच्यावर कुठला अटॅक आलेला आहे? नाही, अटॅकच नाही बिलकुल. फुटव्यांची संख्या कशी आहे? 100 फुटवे सहजच असते. अच्छा, म्हणजे फुटव्यांचं प्रमाण जास्त आहे, खूप जास्त. क्वालिटी पण चांगली आहे. तर यामध्ये आणि जमीन तुमची कशी झालेली आता? जमीन खूप मऊ झालेली. अच्छा, मऊ झालेली. झालेली. बॅक्टोरिज आणि आपलं RPS 76चं ग्रॅन्युल्स दिल्यामुळे. आता आपण एक झाड यामध्ये घेतलेलं आहे. यामध्ये आपण खाली जी डेव्हलपमेंट झालेली आहे अद्रकीच्या जी गाठी आहेत, तर अशा प्रकारे आपण हा एक कंद काढलेला आहे. याला फुटव्यांचं प्रमाण सुद्धा चांगलं लागलेलं आहे. बघू शकतो आपण याची क्वालिटी आणि ग्रीननेस एकदम शानदार आहे. संपूर्ण प्लॉट हा हिरवेगार आहे, हिरवेकाच आहे. तर किती एकराचा प्लॉट आहे सर हा? 1 एकराचा प्लॉट आहे. अच्छा, या 1 एकराच्या प्लॉटमध्ये ही क्वालिटी बघून तुम्हाला काय अपेक्षित आहे उत्पन्न? 180 ते 200 क्विंटल पर्यंत अपेक्षा आहे. अच्छा, आणि होईलच. अच्छा, तर या अगोदर सुद्धा तुम्ही अद्रक घेतलेली आहे? नाही, मागच्या वर्षी मी घेतलेली नव्हती. अच्छा, या वर्षी नवीनच आहे. अच्छा, या वर्षी पहिल्यांदाच तुम्ही ही अद्रक लावलेली आहे. हा. आणि या क्वालिटीची अद्रक म्हणजे RPS 76मुळे, RPS 76ची जी उत्पादनं आहेत धन्वंतरी कंपनीची, त्याच्यामुळे झालेलं हे क्वालिटी बेस आपला हा प्लॉट आहे. म्हणजे संपूर्ण प्लॉटमध्ये हा 1 नंबर प्लॉट धरला जाणार आहे. तर सर तुम्ही या धन्वंतरीच्या सगळ्या प्रोडक्ट्सबद्दल समाधानी आहात? खूप 100% समाधान. तर इतर शेतकरी बांधवांना सर तुम्ही काय सुचवणार? माझा शेतकरी बांधवांना सल्ला राहील, एक शेतकरी म्हणून, की आपण सुद्धा